नमस्कार मित्रांनो, जय श्रीराम सर्वांना. कसे आहात सर्वजण? मजेतच असाल. स्वस्त राहा, मस्त राहा, फिट राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हसत राहा. आणि रोज स्वतःला थोडा तरी वेळ देत जा स्वतःच्या शरीरासाठी. आपण केलाय टक्कल, कारण इकडं उष्णता भरपूर आहे. बरेच दिवस झालं टक्कल केला नव्हता, त्यामुळे म्हटलं जरा थोडं भारी पण वाटतं टक्कल केल्यावरती. तर चला असू द्या, आपण व्हिडिओला सुरुवात करू. व्हिडिओ एक नंबर होणार आहे मित्रांनो. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलवर जर नवीन कोणी असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला कमेंट, लाईक, शेअर जरूर करा. मला एक अनुभव आला आता महिनापूर्वी, ज्यावेळेस मी सुट्टीवरून येत होतो. तर तर वडील, बाप काय असतो, कसा आपल्या परिवाराला घेऊन चालतो, कशा पद्धतीने, किती कष्ट, किती दुःख, म्हणजे कुणाचाही बाप असू द्या, मी फक्त माझं सांगत नाही. प्रत्येकाचे वडील जे असतात ते खरंच पडद्यामागचे, प्रत्येकाच्या आयुष्यातल्या पडद्यामागचे हिरो असतात. प्रत्येकाने स्वीकारलं पाहिजे, कारण कारण तो असा एकमेव व्यक्ती असतो आपल्या आयुष्यामध्ये, प्रत्येक मुलाच्या आयुष्यामध्ये, की वरून नारळासारखा असतो, एकदम कणखर, टणक आणि शिस्त लावणारा. त्यामुळे तो व्यक्ती कधी आपल्याला आपल्या आवडीला पडतच नाही. आवडीला न पडण्याचं कारण म्हणजे पहिल्यापासून, आपल्या लहानपणापासून शिस्त लावण्याचं काम म्हणा, किंवा मध्ये आपल्याला ही गोष्ट चुकीची, ही करू नको, ही गोष्ट, किंवा शिस्त लावण्याचं काम जो व्यक्ती करत असतो आणि एवढं काबड कष्ट करून आपल्या आयुष्यामध्ये जे सुखाचे क्षण आणत असतात, ते म्हणजे आपल्या आयुष्यातले खरे हिरो. प्रत्येकाच्या आयुष्यामधले खरे हिरो म्हणजे हे आपले वडील आणि आपला बाप असतो. बापाविषयी आज आपण बोलणार आहे आणि माझ्या आयुष्यामध्ये आलेला अनुभव, आणि जो मी एकदम जवळून पाहिला, तो माझ्या नोकरीच्या, आता माझी 11 वर्षी नोकरी झाली मित्रांनो फौजमध्ये. त्या 11 वर्षाच्या याच्यामध्ये पहिल्यांदा मी असा क्षण पाहिला असेल की वडिलांना एवढं मी जवळून पाहिलं, आणि त्याविषयीच मी बोलणार आहे मित्रांनो. तर वडील, बाप ही व्यक्ती प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये असते, आणि कधी कोणत्या गोष्टीचा इश्यू करत नाही, किंवा कोणती दुःख असेल, कोणती भावना असेल, कधी कोणापुढे व्यक्त करत नाही. त्यामुळेच का काय काय माहित मित्रांनो, पुरुषाला सगळ्यात जास्त हार्ट अटॅक येतात. कारणच हे, कारण त्यांचं मन मोकळं करण्याची त्यांना कुठेतरी गरज असते, पण ते करत नाही, मनामध्ये साठवून ठेवतात त्या गोष्टी. आणि पुरुष हा खूप संयमी आणि धैर्यशील माणूस असतो. त्याला कुठेही, म्हणजे कितीही जरी वाईट प्रसंग आला तरी तो कधी असं व्यक्त होत नाही कोणापुढं, किंवा रिॲक्ट होत नाही. किंवा समजा एखादी दुःखद घटना घडली तर तो असं कुणासमोर एवढं मनमोकळ्यापणाने रडू शकत नाही, किंवा ह्या गोष्टी बऱ्यापैकी असतात. आणि तर मित्रांनो, बाप नावाचा किरदार हा प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये असतो. आणि मगाशी मी सांगितलं की प्रत्येकाच्या आयुष्याच्या पडद्यामागचा हिरो जर कोण असेल तर तो बाप असतो. कारण त्याला कधी कोणीही दर्जेमध्ये धरत नाही. तो आपला बिचारा आयुष्यभर कष्ट करत राहतो. स्वतःचे स्वप्न मारून तो मुलांच्या स्वप्नासाठी जगत असतो. ती एकच प्रामाणिक इच्छा असते की माझ्या मुलांनी जे मी दुःख पाहिले ते दुःख माझ्या मुलांनी पाहू नये, ही त्यांची प्रामाणिक इच्छा असते. आणि त्यासाठी त्यांचा जीवाचा आटापिटा असतो. स्वतःचे स्वप्न विसरून जातात. आपल्या परिवाराला, आपल्या मुलांना चांगलं शिक्षण भेटलं पाहिजे, चांगले संस्कार भेटले पाहिजे, आणि कुठंतरी चांगल्या ठिकाणी नोकरी म्हणा, व्यवसाय म्हणा, किंवा चांगल्या ठिकाणी सेटल झालं पाहिजे, हीच त्यांची प्रामाणिक इच्छा असते. तर प्रत्येक बापाची इच्छा असते की आपल्यापेक्षा आपला मुलगा चांगल्या ठिकाणी गेला पाहिजे, आपल्यापेक्षा पुढे गेला पाहिजे, 4 लोकांच्या त्याला समाजामध्ये चांगली इज्जत भेटली पाहिजे. तर मित्रांनो, आता माझ्या आयुष्यामध्ये म्हणजे मी पाहिलेला माझ्या डोळ्यांनी अनुभव सांगतो. ज्यावेळेस माझी सुट्टी संपली होती आणि मला यायचं होतं,
तर तर सुट्टीवरून येताना विषय असा झाला की, कारण 2 महिने सुट्टी होती माझी, जवळजवळ 1.5 महिना होती. त्यानंतर मी 8 दिवस वाढवले, मी 52 दिवस, जवळजवळ 2.5 महिने सुट्टी झालीच होती. तर 1 महिना सुट्टी असल्यावरती काय होतं, थोडं इकडे तिकडे फिरण्यात दिवस निघून जातात आणि लगेच सुट्टी संपून जाते. तर 1 महिन्यात माणूस पुन्हा रिटर्न येतो. आणि बऱ्यापैकी मला याची सवय झाली आणि जास्त काय असं रिॲक्ट वाईट वाटत नव्हतं. पण ह्यावेळेस सुट्टीला 2 महिने थांबल्यामुळं मुलांच्यात, मित्रपरिवाराच्या, फॅमिलीमध्ये रमून गेलो मी. आणि ज्यावेळेस मला यायचं होतं सुट्टीवरून, ड्युटीवरती हजर व्हायचं होतं, आणि फोन आल्यानंतर तर कुठेतरी जाणीव झाली का बाबा आपण या ठिकाणी पाहुणे, तर आपल्याला जाणं गरजेचं आहे. आणि ज्यावेळेस फोन आल्यानंतर मी घरी सांगितलं की मला आता जायचंय, माझी सुट्टी संपली. तर मित्रांनो, तर घडलेला किस्सा असा आहे, ज्या दिवशी यायचं होतं मला वाटतंय 11 वाजता, 11:30 वाजता ट्रेन होती मला नगरमधून. आणि आईने ओवाळलं, बहिणीने ओवाळलं, भाचीने ओवाळलं आणि माझ्या बायकोने पण ओवाळलं. आणि त्या ठिकाणी सगळेच इमोशनल झाले नाही का, आई, बहीण, भाची, बायको, मुलं सगळे इमोशनल झाले. पण वडील तसेच उभे होते. त्यांनी काय, डोळ्यातून त्यांच्या पाणी काय खाली पडलं नाही. मी त्यांच्याकडे पाहिलं, 1-2 वेळा नजर टाकली आणि आई तर त्याच ठिकाणी रडायला लागली. ज्यावेळेस आईच्या पाया पडायला मी गेलो त्यावेळेस, आणि वडिलांच्या पाया पडलो, वडील पण काय रडले नाही. तर मी त्या ठिकाणाहून बॅग घेतली, गाडीत जाऊन बसलो. आणि गाडीत जाऊन बसल्यानंतर काही विसरलो होतं माझं, ते घेण्यासाठी पुन्हा मी गाडीतून उतरून घरामध्ये आलो. तर घरामध्ये आल्यानंतर बेडरूम मध्ये मी गेलो, तर त्या ठिकाणी वडील रडत होते आणि एकटेच होते आतमध्ये आणि रडत होते. मला पण म्हणजे असं 2 मिनिटं मी तिथंच उभा राहिलो का बाबा, बाप ही काय चीज असते आणि बाप आपलं दुःख सगळ्यांपुढे व्यक्त का करत नाही. किंवा आजपर्यंत माझी 10-11 वर्ष नोकरी झाली, मी हा विचार करीत होतो माझ्या बाप्पाला की मी गेलेलं वाईट वाटत नाही का, काय माहित माझे वडील रडत नाही. पण त्या दिवशी मला त्या सगळ्या प्रश्नांचं उत्तर भेटलं की आपला बाप जे असतो ना, हा जरी वरून नारळासारखा दिसत असला तरी आतमध्ये खरंच खूप मऊ असतो मनाने. आणि त्याचं एक उदाहरण म्हणून मला त्या ठिकाणी एवढं डोळं उघडलं माझं खतरनाक, की बाबा प्रत्येक बापाला आपला मुलगा असो, मुलगी असो, ही जीवाच्या पलीकडे असतात. आणि त्या ठिकाणी वडिलांना रडताना पाहून खरंच अक्षरशः काळजाचं पाणी झालं. आणि बरेच प्रश्न उपस्थित राहिले माझ्या मनामध्ये. तर मित्रांनो, ते म्हणजे असे की 11 वर्ष माझी नोकरी झाली. तर 11 वर्षामध्ये मी कधी वडिलांना पाहिलं नाही, डोळ्यातून पाणी आलं. पण ते अचानक असं झालं, वडिलांना वाटलं हा गाडीमध्ये बसला आणि आता हा गेलाय. पण माझं काहीतरी सामान विसरल्यामुळे पुन्हा मी पाठीमाग गेल्यामुळे ही गोष्ट मला पाहायला भेटली की वडील आतमध्ये एकटे रडत होते, आपला मुलगा चाललाय ड्युटीवरती म्हणून. तर लहानपणी एवढे हाणायचे, मारायचे, त्यावेळेस राग यायचा वडिलांचा की वडील आपल्याला मारतात, आपल्यावरती प्रेम करत नाही, किंवा प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला हे असंच का, हा असंच करतो, हा तसंच करतो. म्हणजे असं वाटायचं त्या टायमाला की वडील आपल्यावरती प्रेम का करत नाही. पण मित्रांनो, ते प्रेम कळायला आणि प्रेम ओळखून घ्यायला खरंच त्या गोष्टीला वेळ जाऊन द्यावा लागतो. कित्येक लोकांच्या आयुष्यामध्ये ही गोष्ट समजण्यापर्यंत ते वडील त्या मुलांच्या आयुष्यातून निघून गेलेले असतात कायमस्वरूपीचे. पण ह्या गोष्टीची मला खरंच जाणीव झाली का बाबा, वडिलांनी ज्यावेळेस आपल्याला हाणलं, मारलं, जी भीती आपल्या मनामध्ये राहिली आज पण आहे आणि इथून पुढे पण कायमस्वरूपी राहणार ती वडिलांची भीती. आणि ती प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये असली पाहिजे. वडिलांची भीती, आई वडिलांची भीती ज्या मुलाच्या मनामध्ये असते, तो मुलगा कधीही चुकीचं काम काही करत नाही आणि चुकीचं कोणती गोष्टी त्याच्या हातून घडत नाही. कारण ज्यावेळेस चुकीचं काम करायचं असतं, लहानपणापासून त्याला सवय असते. ज्या मुलांना आई वडिलांची भीती असते ना, चुकीचे जोडीदार असो किंवा चुकीचं कोणी असो,
पण चुकीचं काम करताना नक्की आई वडील त्याला डोळ्यासमोर दिसतात, बाबा हे मी चुकीचं काम करतोय, त्यानंतर आई वडील मला काय म्हणतील, ह्या गोष्टीमुळे ते चुकीचं काम करण्याचं टाळतो आणि त्या गोष्टी टळत जातात. तर ही सवय आयुष्यभर माणसाला लागून जाते. आणि ज्या वडिलांनी हाणलं मारलं लहानपणी आणि जी चांगली सवय लावली किंवा चांगलं वळण लावलं, त्या बऱ्याच गोष्टी समजण्या पलीकडच्या असतात आपल्याला. कारण ज्यावेळेस त्या ठिकाणी त्या रूम मध्ये वडील रडत होते खाटावरती बेडवरती बसून आणि मी पाहत होतो, पण तरी पण माझी हिंमत झाली नाही वडिलांना मिठी मारायची. का माहित कशामुळे काय होतं हे माहित नाही मला. मी आईच्या गळ्यात पडून रडलो, पण वडिलांना मिठी मारायचं खरंच प्रत्येक मुलाचं स्वप्न असतं. त्या ठिकाणी आम्ही दोघच जण होतो, तरी पण ती गोष्ट माझ्या लक्षात नाही आली किंवा मला त्या गोष्टी सुचल्या नाही. पण जे वडिलांचं जे अंतर्मन मी त्या ठिकाणी पाहिलं, ते खरंच प्रत्येक बापामध्ये ते असतं. आणि ते प्रत्येक मुलाला कळलंच असं नाही. काहींना उशीर होतो कळण्या, तोपर्यंत ती व्यक्ती त्या माणसाच्या आयुष्यामधून निघून गेलेली असते. पण काही नशीबवान मुलं असतात की ह्या गोष्टी त्यांना वडील जिवंत असतानाच समजतात. तर खरंच मी स्वतःला भाग्यवान समजतो की ह्या गोष्टी, ज्या गोष्टींसाठी वडिलांनी मला हाणलं मारलं, ज्यावेळेस मी वडिलांना वाईट समजतो किंवा ज्या काही गोष्टी असतील, पण आज ज्यावेळेस मी माझा परिवार स्टेबल आहे किंवा स्वतःच्या पायावरती मी उभा आहे आणि तो एक अभिमान आई वडिलांना आहेच, ती गोष्ट वेगळी. पण आज ज्या ठिकाणी आपण उभे आहेत ना, तर ते सर्व काही जे आहे, मी तुम्हाला आधी पण सांगितलं होतं की आपल्या यशस्वी आयुष्या पाठीमागे एक आपला पडद्यामागे जो व्यक्ती असतो तो म्हणजे तो बाप असतो. आणि खरंच प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये ही व्यक्ती असते. प्रत्येकाने त्या व्यक्तीला ओळखा आणि ओळखून त्या व्यक्तीच्या कष्टाची, त्या व्यक्तीच्या त्यागाची किंमत करा. प्रत्येक मुलाचं हे कर्तव्य. आणि ज्यावेळेस आपले वडील वयस्कर होतात, कमीत कमी त्यावेळेस तरी आपल्या वडिलांना म्हातारपणी आरामाचं दिवस किंवा आपण यशस्वी झालेलं त्यांना दिसलं पाहिजे, एवढं तरी प्रत्येक मुलाने केलं पाहिजे. आणि खरंच ही गोष्ट म्हणजे मी म्हणतो, लाख रुपये नाही कमवू द्या, 25-30 हजार रुपये जरी कमीत असला आणि स्वतःच्या पायावरती जर मुलगा उभा असेल, तर आई वडील खरंच निश्चिंत असतात त्या मुलाबद्दल की बाबा हा स्वतःच कमवू शकतो आणि स्वतःचं आयुष्य जगू शकतो. तर हेच एक समाधान राहतं आई वडिलांच्या आयुष्यामध्ये. आणि तेच समाधान प्रत्येकाने, मला तरी वाटतं की बाबा प्रत्येक मुलांनी देण्याचा प्रयत्न करावा आपल्या आई वडिलांना. आणि हा माझ्या आयुष्यामध्ये आलेला अनुभव म्हणजे खरंच खूप आनंद देऊन गेला आणि बरंच काही शिकवून गेला मला. तर वाटलं मला की बाबा हा जो आपला अनुभव आहे हा आपल्या चॅनलवरती आपल्या युट्यूब फॅमिली सोबत शेअर करावा. तर मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ, माझा अनुभव, नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओवरती लाईक, कमेंट, शेअर जरूर करा. आपल्या चॅनलवर जर नवीन कोणी असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थांबू मित्रांनो. रामकृष्ण हरी. जय जवान जय किसान.